हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज शंतनू नाही आहे या व्हिडिओमध्ये, कारण आज हा मेकअप व्हिडिओ असणार आहे. सो माय गेट रेडी विथ मी टाईप्स. तर आता मी बाहेर जाणार आहोत आणि बाहेर जाण्याआधी मी जो बेसिक मिनिमल मेकअप करते तो तुमच्यासोबत शेअर करायचा विचार करते आहे, की जेणेकरून तुम्हाला पण कळेल. आणि आय नो की हे खूप बेसिक थिंग आहे, पण मी विचार केला तुमच्यासोबत शेअर करेल की मी काय काय प्रोडक्ट्स यूज करते आणि मी कसा मेकअप करते. तर लेट्स गेट स्टार्टेड. सो पहिला हा मेकअप मी ॲक्च्युली म्हणजे हे मी फक्त जेव्हा मी बाहेर होतो तेव्हाच असं करते, आणि बाकी पार्टी बिर्टीचं तर वेगळं असतं. पण जे बेसिक मी ऑफिसला जाताना पण हे कधी करत नाही, फक्त सनस्क्रीन लावते, लिपस्टिक लावते आणि जाते. पण जेव्हा मी बाहेर जातो डिनरला वगैरे, किंवा डिनर किंवा मॉलमध्ये, तेव्हा मी हे बेसिक मेकअप करते. तर फर्स्ट आहे सनस्क्रीन. तर मी मॉइश्चरायझर नाही लावत, बिकॉज माझं स्किन ऑलरेडी कॉम्बिनेशन आहे आणि ते ऑइल प्रोड्यूस करतं. तर मी नाही लावायचं मॉइश्चरायझर, मी डिरेक्टली सनस्क्रीन लावते. आपण लावूया, अँड सनस्क्रीन इज मस्ट. माझे रिंग्स काढून ठेव. मी पहिल्यांदा मोबाईलमध्ये बघून असं काय मेकअप करते आहे. हे ॲक्च्युली शंतनूचा आयडिया आहे, की का नाही दाखवत तू जे करते ते, म्हणजे असा मेकअप. नेक पण तुम्ही कवर करा. तरी माझं खूप पिगमेंटेशन कमी झालं आहे बिकॉज ऑफ सनस्क्रीन. आणि हे जे सनस्क्रीन आहे हे मला माझ्या डर्मॅटने रेकमेंड केलं आहे. आणि ह्याच्यानंतर हे जेव्हा मी फक्त सनस्क्रीन, माझ्या तोंडावरती एक पिंपल नसतो, पण जेव्हा मी काही एक्सपेरिमेंट करते लगेच पिंपल येतो. सो आय थिंक मी एक्सपेरिमेंट नाही केला पाहिजे माझ्या स्किनसोबत. सनस्क्रीन लावली आहे, आम्ही लिप बाम लावेल. ॲक्च्युली मला ग्लॉसी लिप्स आवडत नाहीत, पण मला ड्राय लिप्स पण नाही आवडत. तर म्हणून मी काय करते, लिप बाम लावते आणि मग मी मॅट लिपस्टिक लावते. हे मी वाईप ऑफ करेल एंडला, आणि मग मी मॅट लिपस्टिक लावेल. सो ते मॉइश्चराईज लिप्स राहतील माझे. हे 5 मिनिट्सचा मेकअप आहे, आणि हे मेकअप पण नाही आहे, हे माझा एक्सपेरिमेंट करून करते. नेक्स्ट काय होतं, येस, प्रायमर. हां, प्रायमर मी कधीच स्किप नाही करत, बिकॉज प्रायमरने तुमची स्किन खूप स्मूथ होते, आणि जे पण तुम्ही अप्लाय करताय स्किनवरती ते लगेच सेटल डाऊन होतं. सो हे प्रायमर आहे कलर बारचं. आणि माझ्याकडे कलर बारचे प्रोडक्ट्स ॲक्च्युली चांगले असतात. माझ्याकडे आय शॅडो पण होतं, पण ते संपलं. तर मी दुसरे आय शॅडोज आता वापरते. मी मेजरली फोकस ना फक्त माझ्या आईजवरती करते, अजून मी काही मेकअप नाही करत. म्हणजे मी स्किन टेंट आणि हे सगळं पण मी खूप रेअरली लावते. मी फक्त ब्लश आणि आईज, कारण की आय थिंक आपल्या फेसमध्ये आईजच सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह असतात. ओके, सो दिस इज डन. आता हे एक स्किन टेंट बोलू शकता तुम्ही, मॅकचं हे स्ट्रॉब टेंट आहे, हे मी लावेल. त्याचं कव्हरेज एकदम लाईट आहे, तर तुम्हाला असं वाटणार नाही की स्किनवरती काही लावलंय. जेवढ्या तुमचे पिगमेंट आहे ते तुम्ही कव्हर करू शकता त्याने. मला नाही जमत एवढं. मध्ये बघून करायला थोडंसं डिफिकल्ट जातं. म्हणजे अजून एक गोष्ट, जर तुम्ही ना
हे स्टेंट असेल, फाउंडेशन असेल, कन्सिलर असेल, तुमच्या आयलिडवरती अप्लाय केलं ना तर तुमचा आय शॅडो खूप मस्त छान सेटल होतो. किंवा मॅकमुळे इन्स्टंट ग्लो आलाय. आता नेक्स्ट आपण आय शॅडो घेऊया. ओके, सो माझ्याकडे ना तर हे आय शॅडो आहे आणि हे नायकाचं आहे. हे 2 शेड आहेत ना, हे मस्त आहेत. म्हणजे एव्हरीडे मेकअपसाठी बोलते मी की हे 2 शेड मी फक्त यूज करते बस. अजून मी काही यूज नाही करत आय शॅडोमध्ये. आणि अजून एक आय शॅडो आहे हा वाला. हा तुम्ही रीलमध्ये बघितला असेल की हा शंतनूने ऑर्डर केला माझ्यासाठी. म्हणजे हा मला हवा होता. मी नायका लक्समध्ये बघितलं होतं आणि मला तो आवडलेला, पण खूप महाग होता तर मी स्किप केला. मी बोलले की बघू नंतर ऑर्डर करेल. ॲक्च्युली हा 3500चा आहे. तर म्हणून मी नव्हती घेत आणि मी अवॉइड करत होती. बट ही ऑर्डर मी सो या. आणि हे पॅलेट आहे खूप मस्त आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही डेली मेकअप करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही फेस्टिव्ह मेकअप करू शकता. वेडिंग असेल किंवा काही पण, दिवाळी असेल, काही असेल, ट्रेडिशनल मेकअप, म्हणजे थोडंसं फॅन्सी मेकअप बोलतो ना आपण, हेवी मेकअप. म्हणून मला हा हवा होता. ह्याच्यामध्ये डार्क टोन आहे, लाईट आहे, शिमर आहे, दिसतंय तुम्हाला, सगळं आहे ह्याच्यामध्ये. आज मी विचार करते की हा ट्राय करूया. तर मी डेली करतेच. आणि ओके, सो मी आय शॅडोसाठी हे मार्सचं ब्रश आहे, ब्रश किट आहे, जो मी वापरते फॉर आय शॅडो. त्यावरती लिहिलं पण आहे कोणता ब्रश कशासाठी दिसत असेल. मला जे आवडतात ते मी पिक करते. सॉफ्टी म्हणून एक आहे. इसका डिफरन्स हे एकच स्वाईप आहे. म्हणून मी तुम्हाला बोलले की जेव्हा पण तुम्ही आय शॅडो अप्लाय कराल तेव्हा तुम्ही त्याच्या आधी तुम्ही प्रायमर आणि कन्सिलर किंवा टिंट असेल ते पण. हे आय शॅडो पण खूप मस्त आहे. म्हणजे हे एका स्वाईपमध्ये ग्लायडन होतं. जरी तुम्ही नाही केलं हे सगळं आणि तुम्ही डिरेक्टली जरी केलं ना तरी सुद्धा हे ग्लाईड होईलच. तर नायकाचं थोडं क्वालिटी ह्याच्यापेक्षा, म्हणजे ही क्वालिटी चांगली आहे ऑब्विओ नायकापेक्षा. त्याच्यामुळे मग ते थोडंसं डिफरन्स पडतंच. ह्याच्यामुळे कसं लाईट आय शॅडोने ब्राईट होऊन जातं. तर माझं स्किन टोन डस्की आहे, त्याच्यामुळे जर मी डार्क त्याच्यावरती केलं तर ते एवढं मला सूट नाही करत जेवढं लाईट सूट करतं. आणि थोडासा ब्राऊन टिंज मध्ये मिक्स करते. थोडंसं मिररमध्ये बघून जर काही करेक्शन करायचं असेल, कारण की मोबाईलमध्ये आणि मिररमध्ये ना डिफरन्स दिसतो. तुम्हाला आणि मी काय करते की मी माझं डोळे म्हणजे मोठे दिसण्यासाठी ना हे के ब्युटीचं ब्राऊन काजल आहे. हे मी माझ्या आतमध्ये असं हे करते. तेव्हा मी हे आउटर लाईन केली आहे ना, तर हे माझ्या म्हणजे दोन्ही आईजमध्ये तुम्हाला डिफरन्स आहे. एक थोडा मोठा दिसतो, एक नॉर्मल दिसतो. तर हे आपण दुसऱ्या डोळ्याला पण घेऊया. आता
अजून एक गोष्ट मी करते. आय एम नॉट अ काजल पर्सन, तर मी काजळ नाही लावत. मी आधी आयलायनर लावायची, पण ते पण मी बंद करून टाकला. सो मला जेवढा लाईट आणि नॅचरल नो मेकअप लुक जो असतो तो करते मी. आणि मी थोडंसं आय शॅडो जे आहे, सो जे आय शॅडो मी वरती लावलं आहे ते मी खाली सुद्धा लावते. इथे खाली मला मिररमध्ये नाही करता येणार, होल्ड करावं लागतं ना, and then you can smudge, क्लिअर होऊन जाईल. थोडंसं ना हे उठून दिसतं, म्हणजे हाताने त्याला ब्लेंड करू शकता. मी हात धुतले आहेत. ओके, झालं. थोडंसं काहीतरी दिसतं, ठीक आहे. सो सिन्स हे डेली मेकअप आहे तर मी एकदम झगमग नाही करणार आहे. आता नेक्स्ट आपण मस्कारा लावून घेऊ, आयब्रोज करून घेऊ. सो आयब्रोज मला येत नाही करता, आणि माझे आयब्रोज ऑलरेडी थिक आहेत, तर मी एवढा काही लक्ष पण देत नाही. बट मी हे घेतलं होतं बेनिफिटचं ब्रो वॅक्स, ह्याचा शेड आहे 5. सो हे आय थिंक ब्राऊनमध्ये आहे, पण मी नायकावरूनच घेतलं, म्हणजे स्टोअरवरून घेतलं. दिसतंय की नाही, बट थोडासा डिफरन्स, एकदम थोडा, जास्त नाही येणार. आणि आय थिंक जास्त आलावड नाही पाहिजे, मध्ये एकदमच गॉडी नाही दिसलं पाहिजे. आता नेक्स्ट आपण मस्कारा करूया. सो हा माझा फेवरेट मस्कारा आहे टू फेस्टचा, आणि हा संपला. अगेन हा खूप महाग होता, तर मी हा नाही ऑर्डर केला, आणि मला दुसरं एक बेनिफिटचा ट्राय करायचा होता. सो तो आहे हा बेनिफिट दे आर रियल वाला. छोटा मागवलं आहे, पण हे पण महागच आहे. हे पण शंतनूनेच मागवलं मला आय शॅडो सोबत. सो ह्याचे ब्रिसल्स असे आहेत. आणि मला मस्कारा एकदम हेवी नाही आवडत. मला एक फक्त ते माझी लेंथ आहे बऱ्यापैकी, जर तुम्हाला दिसते तर मला फक्त ते थोडंसं अजून हायलाईट करण्यासाठीच मस्कारा हवा असतो. हा फेवरेट आहे मस्कारा. मला दिसत असेल तर खूप ह्यूज डिफरन्स आहे दोघांमध्ये. आणि जर तुम्हाला एकदम हवं असेल ना, तर थोडंसं होल्ड करून ठेवायचं, तर ते तसेच राहतात दिवसभर. हा मस्कारा टू फेसपेक्षा जास्त लॉंग लास्टिंग आहे. आता दुसरा जरा करून घेते फटाफट. आमच्याकडे ते टूल पण आहे मस्कारा कर्लर, ते मी कधी वापरत नाही. ओके, सो नेक्स्ट ऑलमोस्ट झालेला आहे. आता मी हे बघा, आईजमध्येच मी जास्त करून टाईम घालवते, आणि मी तेवढंच करते. आणि आता नेक्स्ट आपण ब्लश. तर ब्लश माझ्याकडे ना हा एक आहे एल्फचा, त्याचा शेड आहे लायलॅक म्हणून आहे. हे 10 वेळा तो स्टँड पडलाय आतापर्यंत, म्हणून लाइटिंग मध्ये पण तुम्हाला डिफरन्स दिसेल. तर मी बोलत होते की ब्लश वापरते मी. तर ब्लश मध्ये हा एल्फचा ब्लश आहे लायलॅक म्हणून. हा पण छान आहे, बट हा थोडासा मला जास्त वाटतो. म्हणजे एव्हरीडे मेकअपसाठी मी रेकमेंड नाही करणार ह्याला, कारण की मला असं नॅचरल ब्लश लुक आवडतो, एकदमच प्रॉमिनंट वाला नाही आवडत. आणि सेकंड माझ्याकडे हा इनसाइटचा आहे, थिंक हा इनसाइटच आहे, रास्पबेरी जलेटो म्हणून आहे. हा खूप छान आहे, म्हणजे हा हार्डली 200च्या आतमध्येच असेल, बट ह्याचा कलर माझ्या स्किनवरती खूप छान दिसतो. सो मी ब्लश लावेल इकडे 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 इकडे.
आणि मग मी त्याला ब्लेंड करेन. आलिया भट्टचा व्हिडिओ बघून शिकले ब्लश लावायला. आलिया भट लावते ना असा यू करून, असं वाटणार नाही की मी लावलाय, पण एकदम असं म्हणजे लाईट लाईट पीची असे दिसतात चिक्स, आणि हेच मला आवडतं. म्हणजे मला असे एकदम पिंकी पिंकी आणि फक्त चिक्स वरती अटेन्शन जात आहे आणि मग ते पॅची पॅची दिसतात कधी कधी, ते मला नाही आवडत. थिंक सो फार चांगला वाटतोय. मी हायलायटर पण आधी लावायची, आता मी का बंद केलं माहिती नाही. एकदा मी ह्याच्यामध्ये चेक करते. छान वाटतंय. ठीक आहे, झाला. आय थिंक झाला आहे मेकअप. थोडासा मी हे लूज पावडर लावेल. ही पण एल्फचीच आहे, हॅलो ग्लो सेटिंग पावडर. ही छान आहे. म्हणजे माझं आता ऑइली स्किन असल्यामुळे थोड्या टाइम नंतर हे फुल ऑइली होऊन जातं, तर त्याला थोडंसं सेट करण्यासाठी तरी पण हे होणारच आहे, पण लगेच नाही होत. म्हणजे थोडासा वेळ लागतो, 2-3 तासानंतर मग ते थोडंसं ऑइली फेस दिसायला लागतो. पण जर मी हे नाही लावलं तर मग ते लगेच दिसतो ऑइली फेस. डन. आता लिपस्टिक लावेल. आता माझ्याकडे ही पेन्सिल आहे, लिप लायनर, जी मी नाही वापरत, पण आज माझा विचार आहे की वापरते. सो ही ना कलर बारचीच आहे. ह्याचा शेड मला नाही माहिती कारण की एवढीच उरली आहे, पण ही चांगली आहे. मी वाईप नाही केलं, भूल गई. तर थोडासा, जास्त नाही. आता लिपस्टिक मध्ये माझी ही सगळ्यात फेवरेट लिपस्टिक आहे. म्हणजे मी ही कुठेही लावते, सगळीकडे लावते, आणि ह्याचं टेक्स्चर आणि ह्याचं म्हणजे लॉंग लास्टिंग नाही आहे, बट मूस, हेच नावच लिप मूस आहे, तर एकदम मूसी टेक्स्चर आहे. मला शेड हा सूट होतो. म्हणजे एव्हरी डे बेसिसवरती जरी काही मेकअप नाही केला आणि फक्त लिपस्टिक लावली तरी सुद्धा ही खूप छान आहे. तर ही लावते मी, आणि ही 2-3-4 तासापर्यंत राहते. पण जर खाल्लं पिल्लं तर ती थोडी स्मज ऑफ होऊन जाते, विच इज फाईन ॲज पर ॲज लिप्स ड्राय नाही होत. तर मॅट लिपस्टिकचा एक प्रॉब्लेम असते की लिप्स ड्राय होतात आणि क्रॅकी होऊन जातात, तर ते नाही. हे थोडंसं मॉइश्चर ठेवतं लिप्सवरती. म्हणजे एकदम न्यूड कलर आहे ह्याचा, आणि छान. ह्याचा शेड आहे चॉकलेट टेम्पटेशन, जर कोणाला आवडला तर. आय थिंक माझा मेकअप झालेला आहे आणि छान वाटतोय. म्हणजे मॉलमध्ये किंवा मूवीला तर कोणी नाही करत मेकअप, बट मूवी किंवा असंच कुठे बाहेर डेटवरती, डिनरसाठी किंवा लंचसाठी कॅफेमध्ये, ब्लॉगसाठी जर कोणाला करायचं असेल हा मेकअप तर ते करू शकतात. नॅचरल आहे एकदम, आणि जास्त काही तामझाम नाही आहे. मी केला तामझाम बिकॉज मी एक एक करून तुम्हाला एक्सप्लेन करत होती म्हणून, पण असं काही नाही आहे जे नाही करू शकत तुम्ही. मी काही डिफाईन ब्रोज आणि ते नाही केले, मी सगळं असं नॅचरल ठेवते. मला असं प्रिसिजनवाला मेकअप नाही आवडत. सो मेन आहे की ब्लश, आय लॅशेस, आयब्रोज पण नाही आहेत, आणि लिप्स. तर हा लिप्सचं तुमचा चॉईस आहे की तुम्हाला
कसं ठेवायचं आहे, म्हणजे जास्त ब्राईट ठेवायचं आहे, न्यूड ठेवायचं आहे, तर तुमच्यावरती. आणि हा पण आय शॅडो पॅलेट जर बजेटमध्ये तुम्हाला हवा आहे तर हा पण खूप छान आहे. ज्यामध्ये शिमर्स पण आहेत आणि ह्याच्यामध्ये न्यूट्रल कलर पण आहेत. सो दोन्ही लुक तुमचा नो मेकअप लुक किंवा जर तुम्हाला कोणत्या फंक्शनला जायचं आहे तर तुम्ही करू शकता. तर येस, आता मी रेडी होते. रेडी झाली आहे मी फक्त चेंज करेल आणि मग आम्ही जाऊ बाहेर. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा जर आवडला असेल तर. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.